वाघ कोणाबरोबर राहायला लागला? मेंढ्यांबरोबर. बघा बरं कहू, बरीच दिवस झाली महाराज, बरीच दिवस झाली लहान असणारा वाघ मोठा झाला. आणि मोठा झाल्यानंतर एक दिवस परत तीच क्रिया, पाणी पाजण्यासाठी सरोवरावरती आला. आल्यानंतर वाघ पाणी पितोय, मेंढ्या पण पाणी पितात. पण झालंय काय बाबा, तिकून ओरिजिनल वाघ आला. तिने डरकळी फोडली. आणि वाघाने डरकळी फोडल्यानंतर झालं काय, मेंढ्या पळायला लागल्या. मेंढ्या पळू लागल्या आणि मेंढ्याबरोबर वाघही पळतोय. महाराज, मेंढ्याबरोबर कोण पळतोय? वाघही पळतोय. तो दुसरा वाघ म्हणतो त्या वाघाला, अरे दादा तू कुठं चालला? म्हणले कुठं चालला म्हणजे तू खाशील आम्हाला? म्हणले नाही, मी तुला खाणार नाही. जरा स्वतःकडे बघ म्हणले, तू देखील वाघच आहे. म्हणले छे 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 छे, मला नाही वाटत मी वाघ आहे, तुम्हाला खाशील म्हणले. तू खाण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतोय म्हणले दादा. म्हणले नाही रे, अरे दादा मी प्रयत्न त्याच्यासाठी करत नाही, मी खरं सांगतोय तुला, तू वाघ आहेस. बरं तुला पटत नाही ना, एक काम कर म्हणले, जरा सरोवरामध्ये स्वतःच प्रतिबिंब पाण्यात बघ, मी स्वतःच प्रतिबिंब पाण्यात बघतो, तू तुझं स्वतःच प्रतिबिंब पाण्यात बघ. आणि तिने स्वतःच प्रतिबिंब पाण्यात बघितलं. तो म्हटला खरंच हो, तुमच्या सारखंच दिसतो मी. अरे म्हणले माझ्यासारखं नाही दादा, वाघ आहे तू, वाघ आहे. एक काम कर म्हणले, आता मी डरकाळी फोडतो, तू डरकाळी फोड. वाघाने फोडली वो डरकाळी. आता तो मेंढ्यांच्या सहवासात राहणारा वाघ, त्याला म्हणले फोडा डरकळी. बसलेली मंडळी, त्या वाघाला डरकळी फोडता येईन का? येईल का महाराज मंडळी? नाही म्हणले बाबा, डरकळी फोडतील नाही म्हणले. आता ती का बरं? तो वाघच आहे ना. काय झालंय, विषय सक्त झालेल्या मेंढ्यांचे संस्कार त्याच्यावरती झाले.